तर विद्यार्थी मित्रांनो, सेंद्रिय शेती म्हटलं की मातीचं आरोग्य म्हटलं की माणसाचं आरोग्य आणि भविष्याचं संरक्षण. द रिअल डायरेक्टर ऑफ ग्रोथ आर दोज हू इन्व्हेस्ट इन टू सॉईल हेल्थ, फार्मर्स डिग्निटी अँड कस्टमर्स ट्रस्ट. अन्नाला विषमुक्ती देणारी, निसर्गाशी नातं जोडणारी आणि शेतकऱ्याला सन्मान देण्यासाठी जी काही चळवळ उभारली आहे त्याचे प्रेरणास्थान टू ब्रदर्स ऑर्गॅनिकचे संस्थापक आदरणीय सत्यजितजी हांगे सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी विद्यार्थिनी सिद्धी नायकुडे या मंचावरती आमंत्रित करतो. नमस्कार, मी सिद्धी प्रकाश नायकोडी, स्टुडंट हेड ऑफ ईडी अँड प्लेसमेंट सेल. आजचे आपले प्रमुख मार्गदर्शक सत्यजित हांगे सर यांचा परिचय करून देते. आजच्या स्पर्धात्मक आणि वेगाने बदलणाऱ्या जगात अनेक तरुण सुरक्षित नोकरीकडे वळताना दिसतात. मात्र सत्यजित हांगे आणि अजिंक्य हांगे या दोन भावांनी या प्रवाहाला छेद देत शेतीला उद्योजकतेचे नवे रूप दिले. टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म्स ही केवळ एक शेती संकल्पना नसून ती शाश्वत विकास, स्वावलंबन आणि समाजभान यांचे सशक्त प्रतीक आहे. उच्च शिक्षण पूर्ण करून दोघांनाही कॉर्पोरेट क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी स्वीकारली होती. पण यंत्रवत जीवनशैली, निसर्गापासून दुरावा आणि अर्थपूर्ण कामाची उणीव त्यांना सतावत होती. शेवटी त्यांनी एक धाडसी आणि प्रेरणादायी निर्णय घेतला, कॉर्पोरेट करिअर सोडून पुन्हा मातीशी नाते जोडण्याचा. सुरुवातीला त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. रासायनिक शेतीच्या सवयी, कमी उत्पादन, आर्थिक अनिश्चितता आणि लोकांचा अविश्वास हे सर्व त्यांच्या मार्गात उभे होते. परंतु त्यांनी हार न मानता आणि नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारला. त्यांनी मातीचा अभ्यास केला, पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधला आणि प्रयोगशीलतेवर भर दिला. टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म हे केवळ नफ्यावर आधारित उद्यम नाही. मातीचे आरोग्य जपणे, पाण्याचे संवर्धन करणे, स्थानिक बियाणांचे जतन आणि जैवविविधतेचे संरक्षण करणे हे त्यांच्या कार्याचे कार्यबिंदू आहेत. त्यांनी अनेक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवले आहे आणि तरुण पिढीला शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. उद्योजकताच्या विद्यार्थ्यांसाठी ही यशोगाथा फार मोलाची आहे, कारण सत्यजित हांगे यांनी सिद्ध करून दाखवले की उद्योजकता म्हणजे स्टार्टअप, टेक्नॉलॉजी किंवा शहरापुरती मर्यादित नाही. योग्य दृष्टी, चिकाटी, नवकल्पना आणि समाजभान असेल तर शेतीसारख्या पारंपरिक क्षेत्रातून मोठे परिवर्तन घडवता येते. आज टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म हे नाव केवळ एक ब्रँड नसून जबाबदार उद्योजकतेचा आदर्श बनले आहे. सत्यजित आणि अजिंक्य हांगे यांनी आपली वाटचाल प्रत्येक विद्यार्थ्याला आत्मविश्वास देते की स्वप्न मोठी असली की मार्ग आपोआप सापडतो. ही यशोगाथा विद्यार्थ्यांना शिकवते की मातीशी जोडलेली उद्योजकता हीच भविष्यातली खरी स्मार्ट उद्योजकता आहे. धन्यवाद. यानंतर आपण टू ब्रदर्स ऑर्गॅनिकची एक छोटीशी चित्रफित पाहणार आहोत.
टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्मचे को फाउंडर मान्य सत्यजित हांगे सर यांना मी आम्हा विद्यार्थ्यांना व सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो. गुड मॉर्निंग. इंट्रोडक्शनबद्दल धन्यवाद सर्व मान्यवर व्यासपीठवर आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी. मी सत्यजित हांगे, एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा, गाव भोडणी, तालुका इंदापूर. इथं इंदापूरचे किती जण आहेत? येस. आणि वडिलांना त्यावेळेस वाटलं की शेतीमध्ये काय स्कोप नाही आहे, शेतीमध्ये काय फ्युचर नाही आहे, आणि त्यांनी आम्हाला एका बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल केलं. वय 4 असताना आम्ही बोर्डिंगमध्ये ॲडमिशन घेतलं. KG पासनं ते PG पर्यंत बोर्डिंग शाळेत शिकलो. आणि त्यांचा सगळ्यांचा विचार होता की तुम्ही पुन्हा गावी येऊ नका, तुम्ही पुन्हा शेती करायला तर अजिबात येऊ नका, शेतीमध्ये काय स्कोपच राहिलं नाही, शेतीमध्ये तुम्हाला कोण मुलगी पण देणार नाही जर तुम्ही शेती व्यवसाय निवडला तर, अशी परिस्थिती होती. आणि आम्ही त्या कंडिशनिंगमध्ये शिक्षण घेतलं. उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळी सुट्टीला आम्ही गावी जायचो. आणि गावी गेल्यावर जुना वाडा आहे, त्यासमोर गाया म्हशी बैल असायची आणि त्यांच्या सहवासात सुट्ट्या जायच्या आणि ती लाईफ खूप आवडायची. ग्रामीण ह्यातले किती मुलं ग्रामीण भागातले आलेत? सगळे जवळपास. तर ती क्वालिटी ऑफ लाईफ आपल्याला शहरात मिळत नाही आणि तिथं गेल्यावरती अनुभवायला ती मिळायचं आणि आवडायचं. पण एवढं कंडिशनिंग केलं गेलं होतं सोसायटीने आम्हाला, म्हणजे पेरेंट्सपासून ते सगळे रिलेटिव्सपर्यंत, की बाबा शेती ही तुम्ही शिक्षण घेऊन करण्यासारखी गोष्टी नाही आहे. गाया तुम्ही आणि म्हशी आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही जर शिक्षण नाही केलं तर सांभाळायची तुम्हाला बारी येईल, शिक्षण घेऊनही करण्याच्या गोष्टी नाही आहेत. आणि त्या सगळ्या कंडिशनिंगमध्ये आम्ही फ्लो होत गेलो. आणि MBA करून पुणे विद्यापीठातनं MBA केलं, फर्ग्युसन कॉलेजमधनं इकॉनॉमिक्स केलं आणि नोकरी मिळाली. कोटकमध्ये बँकेत नोकरी मिळाली. आमच्या अख्ख्या 7 पिढ्यात कोणी नोकरी केली नव्हती, तर ते पहिलीच नोकरी मला मिळाली आणि खूप आनंद झाला. 3 लाखाचं पॅकेज मिळालं, डे 0वर प्लेसमेंट झालं आणि तिथून नोकरीचा प्रवास सुरू झाला. योगायोग कोटक नंतर सिटी बँक, जी जगातील सर्वात मोठी बँक आहे, तिथं नोकरी करायची संधी मिळाली आणि थोडंफार जगभर फिरून झालं. आणि कुठेही गेलं, मला आठवतं मी एका वेळेस सिटी बँकसोबत न्यूयॉर्कला गेलो होतो आणि तिथं एम्पायर स्टेट बिल्डिंग म्हणून आहे आणि खूप जबरदस्त व्ह्यू आहे त्या बिल्डिंगमधनं. तिथं वर जायला $80 घेतात, जवळपास 3-4 हजार रुपये घेतात वर जायला आणि बघायला. आणि तिथं वर जाऊन पण ज्यावेळेस आम्ही तो दृश्य पाहत होतो त्यावेळेस मनात एकच विचार होता की ह्याच्यापेक्षा दृश्य कुठलं चांगलं आहे? तर ते आपलं गावाकडं शेतीकडलं दृश्य चांगलं आहे. आपल्या गाया म्हशी, तिथं जे काय पिकं उगतात, ह्या सगळं म्हणजे त्याची आवड होती. आणि नंतर लक्षात आलं की आपण नोकरी करतोय, पाहिजे तो पॅकेज मिळतोय, डेझिग्नेशन्स चांगले मिळाले, बऱ्यापैकी जग फिरायला मिळालं. आणि 4 वर्षानंतर मी आणि अजिंक्यने पण तोच प्रवास घेतला. माझ्यानंतर 4 वर्ष तो लहान आहे, त्यांनी पण MBA केलं, मी बँकेत नोकरी केली, त्यांनी पण HDFC HSBC मध्ये नोकरी केली. आणि 4-5 वर्षानंतर आम्ही दोघं बसलो आणि म्हटलं अरे एकच आयुष्य आहे जगायला आणि आपण करतोय चांगलं, पण का करतोय? कारण समाजाने ते आपल्याला सांगितलंय की तुम्ही नोकरी करा, सिटी बँक चांगली बँक आहे, मल्टीनॅशनल कंपनी आहे, पॅकेज चांगलं आहे, डेझिग्नेशन चांगलं आहे, पण त्याची आपल्याला मूलभूत आवड आहे का नाही? आणि दोघांनी विचार केल्यावर लक्षात आलं की आपल्याला त्याची आवड नाहीये, म्हणजे आम्हाला दोघांना त्या सगळ्या गोष्टीची आवड नव्हती. मग आवड कशाची आहे? तर म्हणलं आला जर संधी मिळाली तर महागारी गावी जाऊन शेती करण्याची आवड आहे, करू शकतो का? म्हणलं अजिबात नाही. कारण वडिलांनी सांगितलं होतं महागारी जर पुन्हा आला तुम्ही तर म्हणले तुमचं काय खरं नाही. म्हणले आयुष्यभर तुम्हाला शिकवलंय शहरात की तुम्ही पुन्हा महागारी येऊ नये, त्यामुळे इथं तुम्हाला नो एंट्री आहे. आणि त्यांनी त्यामुळं शेतीत काही इन्व्हेस्टमेंट केली नव्हती. त्यांना वाटलं मुलंही शहरात शिकतील आणि त्यानंतर शेती वाटणी देऊ किंवा काय ना काय त्याचं सोल्युशन काढू. आणि 4-5 वर्ष नोकरी केल्यावरती आम्हाला ते काय
आवडणार आणि निर्णय घेतला की आपण नोकरी सोडून पुन्हा शेती करायला जावं. बरं, आयुष्यभर शेतीच्या बाहेर BSc ॲग्री शिक्षण झालं नव्हतं, शेतीतलं एवढं काय विशेष माहिती नव्हतं. पण आवड असल्यामुळं अजिंक्यनी पहिल्यांदा नोकरी सोडली आणि तो शेती करायला गेला. नंतर एका वर्षाने मी नोकरी सोडली आणि 2014 आम्ही दोघंही शेती करायला गेलो. तिथं गेल्यावरती ते म्हणतात ग्रास इज ग्रीन ऑन दी अदर साईड. इथून तिथलं ग्रीन वाटत होतं, तिथं गेल्यावर लक्षात आलं की ॲक्च्युली ग्रीन आहे, पण ती सस्टेनेबली ग्रीन नाही आहे. आमच्या रानात आमचा जो सहकारी होता, जो गडी मागच्या 30 वर्षापासून रानात वडिलांना सहकार्य करत होता, त्यांनी सांगायला सुरुवात केली की इथं ह्या एकात अगोदर 80-90 टन ऊस निघायचा आणि युरिया मिक्सचर लागत नव्हतं. मागच्या 40 वर्षात 5 पोत्यावरनं 30 पोते युरिया गेली, पोटॅश वगैरे वगैरे, आणि उत्पादन 30 टनावरती आलेलं आहे. आणि हे 40 वर्षात झालंय. आम्ही म्हणलं अरे जर 40 वर्षात उत्पादन 50-60% घटले, अजून 20 वर्षांनी ह्याची काय परिस्थिती होईल. आणि शेतकरी ह्याचा विचार का करत नाही. बाहेरनं आल्यामुळं थोडं आम्ही ते मॉडेलिंग केली. म्हणलं हे ग्राफ असं चाललंय, मग हे ग्राफ असं कधी जाणार नाही. 20 वर्षात ते सॉल्ट पॅन होईल आणि त्या शेतातनं काहीच निघणार नाही. आणि ते विचार आम्हाला फार डिस्टर्बिंग होता की बाबा हे शेतीत काय पिकणार नाहीये का. कारण रेग्युलर यूज ऑफ केमिकल्स, मोनोक्रॉपिंग ह्यांनी आपल्या मातीची पोत पूर्णपैकी खालवलेली आहे. सेंद्रिय शेती ह्याला एक पर्याय आहे. सेंद्रिय शेती शिकवली कुठं जाते. ह्यापैकी किती जण BSc ॲग्री कोर्समध्ये एनरोल्ड आहेत किंवा BSc ॲग्री केलेली आहे. एक जण आहे. तुम्हाला सेंद्रिय शेतीबद्दल 4 वर्षात किती दिवस किंवा किती आठवडे शिकवलं जातं. एक पण आठवडा नाही. तर शाश्वत शेती, सेंद्रिय शेती ही आपले पूर्वज जे करत होते 1960 सालापर्यंत, आज 4 वर्षाच्या कोर्समध्ये 2 किंवा 3 आठवडे जास्तीत जास्त तुम्हाला शिकवली जाते. आणि दुर्दैव असं आहे की मागच्या 40 वर्षात सरकार म्हणा, ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, ह्या सगळ्यांनी आपल्याला ब्रेन वॉश केले की शेती करायची एकच पद्धत आहे, ती म्हणजे कॅश क्रॉप्स लावणे, ती म्हणजे केमिकलचा वापर करणे, ती म्हणजे मॉडिफाईड सीड्स वापरणे आणि मार्केटला तो माल विकणे. पण त्याच्या आधी आपली शेती चालत होती. त्याच्या आधी माझे आजोबा ज्या प्रकारे शेती करायचे ती शाश्वत शेती होती. मातीची पोत खालवली नव्हती गेली. मग आम्ही विचार करायला सुरुवात केली की त्यावेळेस 1960 सालापर्यंत शेती होतीच ना. त्यावेळेस प्रोडक्शन घटलं नव्हतं. तर ते काय करत होते, तर शेणखत, गाया ठेवायचे, शेणखत रानात टाकायचे, मिश्र पीक पद्धत लावायचे, देशी बियाणे वापरायचे आणि त्यांची शेती शाश्वत होती. उत्पादन लय येत नव्हतं पण शाश्वत होती. आम्ही निर्णय घेतला की आपण पुन्हा मागं आम्ही लहान असताना गाया म्हशी होत्या, मध्यंतरी ते सगळ्या विकल्या वडिलांनी आणि ट्रॅक्टर हे सगळं मॉडर्न इक्विपमेंट आणले. म्हणलं पुन्हा आपण गाया आणू. आता आम्ही महागारी गेलो तो आवडीमुळं. आमच्या डोक्यात काय नव्हतं की बिझनेस उभा करायचा आहे, ब्रँड उभा करायचा आहे, ही काय डोक्यात नव्हतं. ती एक वेगळी आवड होती की आपल्याला हे करायचं आहे आणि पारंपरिक प्रमाणे करायचं आहे. मग पुन्हा आम्ही गाया आणल्या 8-10 वर्षापूर्वी आणि त्याचा अभ्यास केला. ट्रेडिशन कधीही सायंटिफिक नव्हतं. ते सायन्स त्या माणसांना एक्सप्लेन करता आलं नाही, त्याच्यामुळं आपलं त्यातलं सायन्स माहीत नाही आहे. आणि आपण त्यांना ब्रेन वॉश करायला सोपं झालं की बाबा हे तुमचं पारंपरिक आहे, हे सायंटिफिक नाही, हे युरिया म्हणजे सायन्स, हे फॉस्फरस म्हणजे सायन्स आणि हे मॉडिफाईड सीज म्हणजे सायन्स. पण त्यांच्याकडं अतिशय शाश्वत सायन्स होती जी 5000 वर्ष टिकली होती. आणि आमच्या लक्षात आलं की त्या गायच्या शेणात जी काय मायक्रोबायोलॉजी आहे ती जर जमिनीत गेली तर जमिनीतले अनअवेलेबल न्यूट्रियंट्स जे असतात, प्रत्येकाच्या रानात, प्रत्येकाच्या मातीत सगळे न्यूट्रियंट प्रोफाईल आहेत. तुमचे 32 मायक्रोन्यूट्रियंट, तुमचे मेजर 3-4 मॅक्रोन्यूट्रियंट सगळं असतात, पण ते अनअवेलेबल स्वरूपात असतात. जसं की मी तुम्हाला गहू खायला दिला, तुम्हाला ते खाता येणार नाही डायरेक्ट. तुम्हाला त्याचं पीठ बनवून त्याची चपाती बनवून तुम्ही खाऊ शकताय. तुम्ही अवेलेबल स्वरूपात केलं. तर जमिनीतलं जी अनअवेलेबल सगळे न्यूट्रियंट्स आहेत ते अवेलेबल कसे करायचे, तर त्याला सूक्ष्म जीवाणूंची गरज आहे. सूक्ष्म जीवाणूमध्ये सगळे बॅक्टेरिया, फंगाय, नेमाटोड, प्रोटोझोआ बरेचसे. आणि ते येतात कुठून, तर ते गायीच्या शेणातनं येतात. गायीच्या शेणात साधारणतः 4 कोटी मायक्रोबायोलॉजी असते. ती ज्यावेळेस त्या जमिनीत पडती ते खाली जाऊन
ते अनअवेलेबल स्वरूपातले न्यूट्रिएंट झाडाला अवेलेबल करून देतात. आणि ह्याच पद्धतीने जंगलात सगळे प्रकारचे झाडं, फळाचे पण झाडं वाढतात आणि चांगलं उत्पादन देतात. मग आम्हाला हे सोपं वाटलं, म्हणलं हे करून बघावं. गाया आणल्या, स्लरी बनवली, रानात टाकायला सुरुवात केली. म्हणलं कुठलंही रानातलं काड, कचरा, पाचट जाळाय नको, कारण हे कार्बन आहे, हे सेंद्रिय कर्ब आहे आणि ते सेंद्रिय कर्ब हे सगळ्या सूक्ष्म जीवाणूंचं खाद्य आहे. म्हणलं आपण ते पुन्हा पाचट गाडाय सुरू केलं. काड्या न जाळता त्याचं खत बनवून रानात टाकायला सुरुवात केली. आणि असं करत करत कॅश क्रॉप्स, डाळिंब आम्ही लावली होती. डाळिंबपासून मग हळूहळू मिश्र पीक पद्धत शेती सुरू केली. आता शेती सुरू केल्यावरती एकतर अनुभव नाही शेतीचा, डिग्री नाही शेतीची. अगोदरही माणसं गावातली सगळी म्हणायला लागली की तुम्ही मोठी चूक केली, नोकरी सोडून एवढं लाखोंचा पगार, एवढी चांगल्या बँकेत नोकरी, हे सगळं सोडून तुम्ही शेती करायला आलाय. रिटायर झाल्यावर तर गेलं पाहिजे होतं. त्यात तुम्ही शेती करायला आलाय आणि त्यात सेंद्रिय करताय. गावात एकही जण शेतकरी सेंद्रिय शेती करत नाही. तुमच्या रानात तण वाढलंय, तुम्ही ते सगळं पाचट तसंच ठेवलंय, तुम्ही ते काय तर करताय सगळं मिश्रणाचं आणि त्याचं फवारताय. 90% रिझल्ट आहे, 100% तुम्हाला कीटकनाशकाचे रिझल्ट मिळत नाहीत. आणि उत्पादन पपईचं, त्यावेळेस पपई लावली होती, 40 टन शेतकऱ्याला उत्पादन येतं, आम्हाला 25 टन उत्पादन आलं. ते म्हणजे सगळंच उलटं चाललंय तुमचं आणि तुम्ही लवकरच पॅकअप होऊन महागारी शहरात जाचाल. आणि साहजिक आहे, जे गावात राहिल्यात त्याला माहिती आहे गावकरी किती हुशार असतात आणि एखादं कन्क्लुजन करायला तर फारच हुशार असतात ते. आणि हे तुम्हाला का सांगतोय, कारण तुम्हाला ऑन्टरप्रेन्युअर बनायचंय. ठीक आहे, ऑन्टरप्रेन्युअर प्रवाहाच्या दृष्टीने जाऊन बनत नाही. तुम्हाला स्वतःचं एक कन्व्हिक्शन लागतं मनामध्ये आणि तुमची ती हिंमत पाहिजे की सगळ्यांच्या विरोधात जाऊनही मी माझ्या जे डोक्यातले कल्पना आहेत ती मी त्याचा प्रयोग करून ते मी करून दाखवणार किंवा प्रयत्न करणार. त्यातनं यश येऊ अपयश येऊ ही सेकंडरी आहे, पण डोक्याच्या ज्या कल्पना आहेत त्या करण्याची तुमची ताकद पाहिजे. आम्ही ते सगळं ऐकलं. एकाला एक होतो, दोघं भाऊ होतो, त्यामुळं थोडं ते टेन्शन डिफ्यूज व्हायचं. आणि पपई लावली, उत्पादन आलं 15 टन, 15 ते 20 टन एकरी. आणि पपई त्याला पूर्ण डाग, त्याला ना शाईन ना एकसारखी त्याची साईज. पण पपई कापून खाल्ल्यावरती त्यातला जो गोडवा होता ती मागच्या 15-20 वर्षात आम्हाला असं कधी कुठली पपई खाल्ल्यावरती आला नव्हता. म्हणलं आपल्याला वी हॅव स्ट्रक गोल्ड, म्हणलं आपल्याला चांगलं एक टेस्ट असणारी पपई आपण उत्पादन केली. आता ह्याला ग्राहक ह्याचा व्हॅल्यू देईल. आणि नेहली मार्केटला, ही पुणा मार्केट यार्ड, सकाळी 3-4 वाजता निलाव होतो शेतकऱ्यांच्या फळाचा. तिथं गेलो आम्ही टेम्पो भरून. त्या व्यापाऱ्यांनी माल घेतला आणि रेट चालू होता 10-11 रुपये साधारणतः मार्केटमध्ये. त्यांनी सांगितलं आम्हाला सगळं निलाव करून तुम्हाला 4 रुपयाचा दर मिळाला आहे. मग 4 रुपयाचा दर का मिळाला म्हणून ते म्हणला, ग्राहक पहिल्यांदा डोळ्याने खातं आणि मग जिभेने खातं आणि तुमचं फळ डोळ्यात बसत नाही. बरं, ज्यांनी सेंद्रिय केले त्याला माहित असेल, ऑर्गॅनिक इज अगली, दिसायला अगली आहे, पण त्याचं न्यूट्रिएंट प्रोफाईल, त्याचा टेस्ट प्रोफाईल फार जबरदस्त असतो. म्हणलं अरे हे, आता तो प्रसंग असा आला की टेम्पो न्यायला 5,000 रुपये मिळाले, टेम्पोवाल्याने 4,000 रुपये भाडं मागितलं आणि आम्हाला त्यावेळेस कळालं की ही सगळं सस्टेनेबल नाहीये. जसं पवार सर म्हणाले की इकॉनॉमिक्स ही घडी बसली पाहिजे पहिल्यांदा. म्हणलं जर ती अर्थशास्त्राची घडी बसत नसेल तर आपल्याला ही करणं एक हॉबी म्हणून करू, एक गार्डन म्हणून करू, पण ह्यातनं पैसे निघणार नाहीत आणि पैसे संपल्यावरती आपल्याला पुन्हा नोकरी पकडायला लागेल. मग ह्यात 2 पर्याय होते. एक तर महागं जाऊन शेतीत काय ना काय करून त्याचं उत्पादन 15 ते 20, 20 ते 25, 25 ते 30 टनापर्यंत नेणे, किंवा जो ग्राहक 4 रुपयाने घेतोय त्याच्याकडे थेट पोहोचून त्याचे वैशिष्ट्य सांगून 40 रुपये घेणे. मला आपल्याला दुसरा पर्याय सोपा वाटतोय आणि करण्यासारखा आहे. त्या मार्केटमध्ये माल विकायचा नाही ठरवलं. म्हणलं तिथं म्हणजे अपमान सारखं झालं, म्हणजे 4 रुपये काय दरच नाही.
आणि ठरवलं की आता आपण माल डायरेक्ट ग्राहकाला विकू. सुरुवातीला मॉलकडे गेलो, राहायला मगरपट्टा सिटीमध्ये होतो नोकरी करत असताना. ती स्टार बाजार म्हणून तिथं मॉल आहे, तिथं जाऊन अरविंद म्हणून मॅनेजर होते, त्यांना भेटलो. म्हणलं हे सेंद्रिय आहे, हे आम्ही सर्टिफाईड करतोय, हे उगवण्याची पद्धत अशी आहे. ते म्हणलं सगळं खरं आहे, पण सर्टिफिकेशन, वेंडर कोड, ह्याला 5-6 डॉक्युमेंट्स लागतात, तुम्हाला काढायला 6 महिने लागतात. तर पपई नाशवंत आहे, आज उतरवली की ती 3 दिवसात नासते. मग आता शेवटचा पर्याय काय? तर मगरपट्ट्यात जाताना एक फ्लायओव्हर आहे बघा, त्याच्या खाली सगळे फळवाले बसायचे त्यावेळेस, आताही काही जण बसतात. त्यांच्याकडे गेलो, त्यांना म्हणलं बाबा हे ऑर्गॅनिक आहे. ते एक तर पपई विकत नाहीत कारण ती नाशवंत आहेत. डाळिंब किंवा सफरचंद विकतात जे आठवडाभर टिकतं. तो म्हणला हे परवडत नाही म्हणला विकायला. म्हणलं आम्ही तुझ्यासोबत बसून विकतो, पण 20 रुपयाला तुला देतो आणि तू 40 रुपयांनी ग्राहकाला विक. मग ते सॅम्पलिंग करायला सुरुवात केली. जी येईल ते ग्राहक त्याला सांगायला सुरुवात केली, सेंद्रिय आहे, ह्याचा न्यूट्रिएंट प्रोफाईल चांगला आहे, ह्याचा गोडवा वेगळा आहे, जे प्रॅक्टिसेस ह्यानी सॉईल जपती, ह्यानी एन्व्हायरमेंटचा फायदा होतोय, सगळं करत तो ते विकायला सुरुवात केली आणि ती विकली गेली. त्यांनी 40 रुपयांनी विकली. त्यालाही ग्राहक यायला लागला कारण तशी पपई कुठं दुसरीकडे मिळणार नाही, त्याचे बाकीचे फळं जायला लागले. असं करत 8 फ्रूट वेंडर्स जे गाड्यावरती विकतात त्यांना बाग विकायला सुरुवात केली आणि महिन्याभरात ती पूर्ण पपई विकून टाकली आणि जेमतेम पैसे मिळाले, खर्च निघाला. पण महागारी घरी आल्यावरती लक्षात आलं की आता पुन्हा जर ग्राहक त्या फळावाल्याकडे गेला आणि त्याला म्हटला मला ती पपई पाहिजे, ती म्हणजे त्याला नाव नाही, त्याला गाव नाही, त्याला शेतकऱ्याचं काय माहिती नाही, म्हणलं हा माणूस त्याला कदाचित फसवू शकतो. त्याला दुसरी पपई आणून त्याच शेतकऱ्याची पपई आहे म्हणून जे काही ट्रस्ट गमवलं ती पुन्हा गमवल. मग म्हणलं आपल्याला आपल्या फळाला काहीतरी नाव पाहिजे. आम्ही दोघांनी MBA केलं होतं. MBAचे किती विद्यार्थी आहेत? आम्ही फिलिप कॉटलर शिकलो होतो, 4 P's ऑफ मार्केटिंग. आणि MBA केलेल्या पोराला ब्रँडिंग येणं साहजिक आहे, पण जोपर्यंत आम्ही तिथं रस्त्यावरती माल विकला नाही तोपर्यंत आम्हाला ब्रँड आणि ब्रँडिंग ह्याचं महत्त्व कळालं नाही. तोपर्यंत आम्ही थ्योरी वाचली होती. मग लक्षात आलं की आपल्या फळाला ब्रँड हवा आणि तिथं आम्ही 2 ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म्स ही ब्रँड आम्ही त्याचं नाव ठेवलं. साहजिक सोपं होतं, दोन्ही भाव होतो, दोन्ही आम्ही जाऊन पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळालो होतो. त्यामुळं 2 भाव सेंद्रिय शेती, 2 ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म्स. आणि त्या पपईवरती नाव ठेवायला सुरू केलं. नंतर स्टार बाजारनी वेंडर कोड दिला. त्यानंतर शेवगा आला, शेवगा आम्ही त्यांना विकला. सगळ्या फळात सगळ्या भाजीपाला जबरदस्त टेस्ट होतं कारण ती सेंद्रिय होती आणि आम्हाला पाहिजे तो दर आम्हाला मिळायला लागला. आता भांडवल ज्यावेळेस शेती करायला आलो त्यावेळेस 8 ते 9 लाख रुपये होतं. वडिलांनी एकही PVC पाईप रानात मागच्या 40 वर्षात टाकला नव्हता कारण इथं कोण शेती करायला पुन्हा येणार नाही. विहीर घेतली नव्हती, कॅनलवरती इरिगेशन, ते रावसाहेब पाटकरी आणि ती सगळा खेळ चालू होता. मग आल्यावरती इन्व्हेस्टमेंट रानात सुरू केली, त्यात बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट गेली आणि भांडवल सगळं इन्व्हेस्ट झाल्यावरती ब्रँडिंगसाठी ह्यासाठी काय पैसे राहिले नाहीत. पण सुरुवातीला मॉलसोबत विक्री सुरुवात केली. नंतर लक्षात आलं की आपल्याकडे कोल्ड स्टोरेज नाही आहे, ही माल टिकवण्यासाठी कोल्ड स्टोरेज आणि कोल्ड चेनची आवश्यकता आहे. मग आपण ह्याचं काय प्रोडक्ट बनवू शकतो का जे 12 महिने बिगर कोल्ड स्टोरेजचं टिकल? तर गाया आणल्या होत्या शेण गोमूत्रासाठी, त्या गाया देशी होत्या, त्याच्या दुधापासून तूप बनवायला सुरुवात केली. जी पारंपरिक पद्धत आहे, दूध, दही, लोणी, तूप, ते तूप 12 महिने टिकतं. जे ऊस काय रानात होता, आमचे पंजोबा गुराळ चालवायचे आणि आमच्या रानात गुराळ होतं. म्हणलं ही ऊस कारखान्याला द्या, त्या कारखान्याचं पेमेंट याला 14 महिने लागतात, त्यात ते काटा मारतोय, त्यात दर देत नाही, त्यात 1000 गोष्टी आहेत. म्हणलं त्या ऊसाचा आपण गुळ बनवू, डायरेक्ट आपलं प्रोडक्ट पाहिजे, आपल्या ब्रँडने ती विकलं गेलं पाहिजे म्हणून गुराळ टाकून गुळ बनवायला सुरुवात केलं. जे रानात शेंगदाणा निघायचा त्याचं तेल बनवायला सुरू केलं. लाकडी घाणा बारका आपला जी पूर्वी गावी असायचा, ह्याला काही इन्व्हेस्टमेंट लागत नाही. तूप बनवायला 2 कढई लागतात, 1 चूल लागते. आम्ही 4 वर्ष तूप 4 कढई आणि 4 चुलीवर बनवलं. आणि तेल साधा लाकडी घाणा 1-1.5 लाखात मिळायचा, त्याच्यावर तेल बनवायला सुरुवात केलं. आणि पॅकेज्ड गुड्स ह्याच्यात आम्ही रूपांतर केलं फ्रेशमधनं, कारण ते 12 महिने टिकतं. आणि वेबसाईट उघडली, फेसबुक पेज उघडला आणि कुणीतरी मुंबईत ते पाहिलं फेसबुक पेज. आम्ही रानात गेलो की काय ना काय रेकॉर्डिंग करायचो. सोशल मीडिया फ्री आहे,
सोशल मीडिया वरदान आहे. 30-40 वर्षापूर्वी जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल, तुम्हाला न्यूजपेपरला ॲड द्यावी लागायची, तुम्हाला TV वरती जाहिरात द्यावी लागायची. ह्याचं एंट्री कॉस्ट लाखात आहे. छोटा कुणीही ती ॲड त्याला परवडणार नव्हती. सोशल मीडियामध्ये तुम्ही स्टोरी बनवा, तुम्ही पोस्ट टाका, तुम्ही क्रिएटिव्ह टाका. ते जर अल्गोरिथम्सनी 1000 जणांना पाठवलं तर तुमचे 1000 ग्राहक तुमचं सगळं काम बघतात. आम्ही सोशल मीडियाचा भरपूर वापर केला. शेती काय पद्धतीने करतोय, प्रोडक्ट्स काय पद्धतीने बनवतोय, कोण ग्राहक दिसला त्याचा व्हिडिओ काढ, टेस्टिमोनियल घे, फेसबुकला अपलोड कर. तसं करत करत मुंबईत एकाने आमचं काम बघितलं आणि त्यांनी तिथं स्टॉल टाकायला आम्हाला संधी दिली. मुंबई आमच्या इथून 350 किलोमीटर आहे, पण दुसरा पर्याय नव्हता. आणि 2000 मला वाटतं 17 साली का 18 साली आम्ही पहिलं फार्मर्स मार्केटमध्ये स्टॉल टाकायला सुरुवात केली बँड्रामध्ये. फार्मर्स मार्केट म्हणजे शेतकरी आठवडा बाजार. 4-5 हजार रुपये घेतात, 2 टेबल देतात, तुम्ही सगळं तुमचं शेतातलं उत्पादन ठेवायचं आणि विक्री करायची दिवसभर स्वतः. 4 वर्ष आम्ही शेती करत होतो. शेतीची पद्धत माहीत होती, पण कुणी आम्हाला ते प्रोडक्ट किती भारी आहे ही कधी आम्हाला ऐकायला मिळत नव्हतं. त्या फार्मर्स मार्केटला गेल्यावर दर रविवारी कस्टमर्सला माल विकल्यावर त्यांचा आम्हाला रिस्पॉन्स यायचा की खूप जबरदस्त आहे, खूप चांगलं आहे आणि हे फायदा व्हायला लागला. तर आम्हाला XYZ क्रॉनिक डिझीजमध्ये हे फायदा व्हायला लागला आहे, मोरिंगा पावडर खाल्ल्यावरती XYZ फायदा व्हायला लागला आहे. मग हे सगळं आम्हाला इनपुट मिळाल्यावरती त्यांच्याकडनं आम्ही प्रोडक्ट्सचं इनपुट घ्यायला सुरुवात केली की बाबा शेंगदाण्याचं अजून आम्ही काय बनवू शकतो. ते म्हणजे पीनट बटर बनवायला सुरू केली. असं करत करत एक एक प्रोडक्ट कॅटेगरी वाढवत गेलो आणि शेतकरी आठवडा बाजारसोबत साधारणतः 2019 साली पहिली वेबसाईट उघडली. भांडवल नव्हतं, वेबसाईट कशी उघडायची गुगलवर टाकलं की बाबा मंथली पेमेंट लो आणि ऑनलाईन शॉप कसं उघडायचं. त्यांनी दिलं लिंक शॉपिफायचा. शॉपिफाय म्हणून एक US ची कंपनी आहे आणि पे एव्हरी मंथ आहे. तुम्हाला सुरुवातीला काही पैसे द्यायला लागत नाही. त्या शॉपिफायचा URL घेऊन वेबसाईट उघडली, फोटो मोबाईलने काढले, डिस्क्रिप्शन स्वतः लिहिलं आणि वेबसाईट लाईव्ह केली. आणि सुरुवातीचे 2-3 वर्ष पुण्यात नोकरी करत असताना फ्लॅट घेतला होता. त्या फ्लॅटमधनंच हॉलमधनं पॅकेजिंग आणि ऑर्डर डिस्पॅचेस सुरू केले. पहिल्या महिन्याला 2000 मला वाटतं 19 साली नोव्हेंबरमध्ये 23,000 रुपयाचे आम्हाला ऑर्डर आले ऑनलाईन. आणि असं करत करत व्यवसाय तो वाढवला. बऱ्याचशा गोष्टी नाही का, त्या प्रवास मागच्या 8 वर्षाचा खूपच जबरदस्त आहे. ह्याच्यामुळे नाही की आम्ही कुठपर्यंत पोचलोय किंवा आता आम्ही काय करतोय, पण जे अनुभव आले आणि त्या प्रत्येक चॅलेंजला जे सोल्युशन काढलं त्याचं कसं बिझनेसच्या स्वरूपात त्याचं कन्व्हर्जन झालं. आणि हळू करत 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 आता महिन्याला आम्ही 20 कोटीचा बिझनेस करतो ऑनलाईन. आणि भारतातलं एकमेव ब्रँड असेल जो ऑनलाईन 60 ते 70% बिझनेस करतो. नाहीतर तुम्हाला हजारो दुकानात आणि लाखो दुकानात तुमचं प्रोडक्ट असावं लागतं तरच तुमचं ते रेव्हेन्यू त्या लेवलला जातं. तर ऑनलाईन व्यवसाय वाढवला आणि गावी जी 2-3 कडेवरती सुरू झालेलं फूड मॅन्युफॅक्चरिंग होतं ते आता जवळपास 70,000 स्क्वेअर फीटचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकलं आहे इंदापूर MIDCमध्ये आणि तिथं मॅन्युफॅक्चरिंग चालते. गावातले जवळपास 200 ते 250 लोकांना आम्ही रोजगार देतो आणि ते तिथं फॅक्टरीमध्ये काम करतात. आणि फ्रंट एंडला आता टीम खूप वाढली. जवळपास 6 ते 7 IIT IIMचे पोरं आहेत जे आता मार्केटिंग आणि ब्रँडिंग सांभाळतात. आणि आता मागच्या महिन्यात दुबईला एक ऑफिस उघडलं. US कस्टमर बेस वाढला आणि मला वाटतं US आपल्यापैकी कोणतरी भेटलं होतं. हां, तर USचं पण आम्हाला सांगायला गायडन्स करायला कोण कन्सल्टंट नाही, कोण सांगायला काय नाही. एक सिद्धार्थ शुक्ला म्हणून पोरगा होतं, त्यांनी ऑनलाईन सगळं बघितलं आणि तो म्हणला मी नॉर्थ कडला पोरगा आहे, 8 वर्षापासून मिशिगनमध्ये राहतो, मला तूप खायची सवय आहे पण इथं तूप मिळत नाही. US तुम्हाला अनहायड्रेस मिळतं, बटर ऑइल, इतकं घाण आहे त्याचा टेस्ट, तुम्ही वास पण घेणार नाही, त्याला ते घी म्हणतात. तो म्हणला मला नॉर्थ कडला आहे, मला घीची सवय आहे, तुम्ही जी बनवताय ती पद्धत बरोबर आहे, मला घी पाठवा. मला आम्ही काही US पाठवत नाही, मला इथं लोकली आम्ही डिस्पॅच करतो. तो दर महिन्याला फोन करायचा, सत्यजित भाई भेज दो, कुछ भी करो, बहुत पसंद है मेरे को, भेज दो. मग अजिंक्यला म्हणलं आलं ह्या बिचारासाठी म्हणलं काही ना काय कर पण ह्याला पाठव.
मध्ये DHLचं टायअप केलं, एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स काढलं, MSDS सर्टिफिकेट काढलं, आम्हाला 9 महिने लागले. आणि पहिला ऑर्डर त्याचा पाठवला आणि त्याला 5 बाटल्या पाठवल्या. त्यांनी तूप उघडलं, खाल्लं, मोबाईल ठेवला, व्हिडिओ बनवला 8 मिनिटाचा. ती अजून आमच्या चॅनलवरती आहे. तुम्ही टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म्स यूट्यूबला जावा, सिद्धार्थ शुक्ला. आणि ती घी का चांगला आहे त्यांनी ते टेस्टिमोनियल दिलं. आणि तिथून ते आज US मध्ये जवळपास आता 20,000 कस्टमर तयार झाले. मागच्या 2 वर्षापूर्वी आमचे सहकारी आहेत धीरेंद्र निंबाळकर, त्यांनी जॉईन केलं. तो पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. फलटणमध्ये आसू म्हणून गाव आहे. त्याच्या वडिलांनी त्याला MBA करून त्याला सिंगापूरला पाठवलं होतं. त्यांनी तिकडून आम्हाला फॉलो करून नोकरी सोडून पुन्हा आला आणि आता आम्ही सोबत काम करतो. तो इंटरनॅशनल बिझनेस हेड करतो. तर त्यांनी सांगितलं आपण US ला जाऊ, एवढे ग्राहक आहेत, आपण US ला जाऊन त्यांना भेटू किंवा तिथलं मार्केट पाहू. आता US ला जायला, तिथं राहायला, खायला खूप बजेट लागतं. आमच्याकडे काही एवढे पैसे नव्हते 2-3 वर्षाखाली. मला आपण एक काम करू, सोशल मीडियावरती मेसेज टाकला की आम्हाला US ला यायचं आहे आणि ज्याला ज्याला भेटायला इंटरेस्ट आहे किंवा ज्याला काय कल्पना असेल आमच्यासोबत काय करण्याची तर आम्हाला संपर्क साधा. जवळपास 650 लोकांनी माघारी ईमेल केला आणि त्यांनी सांगितलं मी लॉस एंजलिसला आहे, मी सॅन फ्रान्सिस्कोला आहे, मी सॅन होजेला आहे, मी न्यू जर्सीला आहे, न्यूयॉर्कला आहे. मग आम्ही ते मॅप काढला. म्हणलं प्रत्येकाला आपण भेटू आणि काय ना काय ॲक्टिव्हिटी करू. आणि त्यांना फोन करून ज्यावेळेस बोलायला सुरुवात केली तर ते म्हणले तुम्ही येताय तर आमच्या घरीच राहा, तुमचा राहण्याचा खर्चही वाचल आणि खाण्याचे पैसेही वाचतील. तर 40 दिवस आम्ही गेलो, 42 दिवस, त्यापैकी 40 दिवस ग्राहकांच्या घरीच राहिलो. आणि हे पूर्ण जो US ईस्ट कोस्ट, वेस्ट कोस्ट आणि मिडल आहे, प्रत्येक शहरात जाऊन रोज संध्याकाळी सोशल मीडियावर टाकायचं की आम्ही इथं आलोय, कोणाला भेटायला यायचं आहे का, कोणाला गुड फूड, क्लीन फार्मिंग, न्यूट्रिशनबद्दल काय डिस्कस करायचं आहे का, कम्युनिटी बिल्ड करायची का. तर प्रत्येक शहरात रोज संध्याकाळी 30-35 लोक यायचे. आम्ही संध्याकाळी 2 तास बसायचो. ज्यांनी आम्हाला होस्ट केलंय तो त्यांना जेवण द्यायचा. आणि हे पॉवर ऑफ कम्युनिटी आहे. आणि असं करत करत 1200 लोक त्या 40 दिवसात भेटले आम्हाला US मध्ये आणि आमचा बिझनेस तिथं वाढला. कुठलाही माणसं म्हणायचे की तुम्ही ब्रँड ॲम्बॅसेडर घ्या, त्यांचा चेहरा लावा. आम्ही त्या ब्रँड ॲम्बॅसेडरच्या भानगडीत पडलो नाही. आणि व्यवसाय, शेती, मॅन्युफॅक्चरिंग आणि ब्रँड तिन्हीमध्ये उभा केला. खूप अवघड आहे. तिन्ही गोष्ट तुम्हाला कुठलेही MBAचा कोर्स किंवा कुठलेही कन्सल्टंट तुम्हाला ॲडवाईस करणार नाही. बऱ्यापैकी सगळ्या ब्रँड्स हे ब्रँड असतात, त्यांना शेतीबद्दल काही माहीत नाही, मॅन्युफॅक्चरिंग त्यांचं नसतं आणि हे तिन्ही करणं खूप अवघड आहे. पण आम्हाला वाटलं आम्ही जर ग्राहकाला प्रॉमिस देतोय की तुम्हाला आम्ही अन्न शुद्ध देतोय तर मी कुठलीही गोष्ट आउटसोर्स करून जमणार नाही, मला ती गोष्ट करूनच त्यांना दे लागणार आहे. आणि त्यामुळे आम्ही तिन्ही गोष्ट करत राहिलो आणि तसं व्यवसाय वाढत गेला. माझ्याकडे 2 मिनटं आहेत, पण ही प्रवास सांगण्याचं कारण काय, मी तुम्हाला बऱ्याचशा लर्निंग सांगितल्या असत्या, पण तुम्हाला जर प्रवास माहीत नसेल तर ते थ्योरेटिकल होऊन जाईल. तर सांगण्याचा उद्देश, मी पण ग्रामीण भागातला आहे, थोडंफार शहरात शिक्षण घेतलं, पण त्याच सायकोलॉजीमध्ये वाढलोय जिथं सगळेच म्हणतात की अशक्य आहे. तर तुम्हाला जर काही स्वप्न असेल काय करून दाखवायचं आणि स्वतःचं करा. ऑन्टरप्रेन्युअरशिप म्हणजे स्वतः बिझनेस उभा करणे आणि दुसऱ्यांना रोजगार देणे आणि देशाला ऑन्टरप्रेन्युअरची गरज आहे. मी म्हणत नाही नोकरी करणं वाईट आहे, पण जर तुम्हाला ऑन्टरप्रेन्युअर बनायचं जमलं तर ऑन्टरप्रेन्युअर बना, बिझनेस करा, रिस्क घ्या. मराठी आपली जी बॅकग्राऊंड आहे तिथं आपल्याला रिस्क अवर्स केले की रिस्क घेऊ नका, स्टेबल जॉब बघा. पण ज्या कंपनीत तुम्ही स्टेबल जॉब करताय तो माणूस रिस्क घेत असतो. तुमची रिस्क थोडीफार झाकली गेलेली आहे, पण जोपर्यंत तुम्ही रिस्क घेत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटी पण तुम्ही एक्सप्लोर करू शकणार नाही की तुम्ही काय करू शकताय, तुमची काय क्षमता आहे आणि तुम्हाला कशाचीही गरज नाही. ही सगळे कारणं आपल्या मनात आहेत. मला पैशाची गरज आहे, नाही आहे तुम्हाला पैशाची गरज. हे जेवढे स्टार्टअप्स आहेत ना इथं, ते स्नॅपचॅट, यूट्यूब, फेसबुक, अमेझॉन, गुगल, ह्याच्याकडे कुणाकडे भांडवल नव्हती. काय काय व्यवसाय तर फेसबुकचा हॉस्टेलमधनं त्या मार्क झुकरबर्गने सुरू केलाय. तर स्वप्न बघा,
तुम्हाला प्रत्येकाला एक युनिक आयडेंटिटी आहे, युनिक स्वप्न येत असतील, तुम्हाला युनिक हिंमत आहे, त्याला विकू नका, त्याला तुम्ही बाजूला ठेवू नका समाजाकडे ऐकून. समाजाचं थोडंफार ऐका म्हणलं, हे पण ऐकू नका. बऱ्याचशा स्टार्टअप्स, बऱ्याचशा आयडियाज ह्या सोसायटल डिसओबिडियन्स मधनं तयार झालेल्या आहेत. आणि ग्रामीण भागात सध्या संधी ग्रामीण भागात आहे. शहरात सगळ्या आयडिया बऱ्यापैकी एक्झॉस्ट झाल्यात. गावी जावा, तुम्ही शहरात एक्सपोजर घेतलंय, शहराच्या माणसाला काय पाहिजे, गावात काय युनिक आहे, ह्याचा दुवा बना. भरपूर बिझनेसेस गावाकडं करण्यासारखे आहेत, फक्त ती सोसायटीचं ब्लॉक असल्यामुळे कोण गावाकडे जात नाही. आणि तुम्हाला त्या गावाने, ते म्हणतात नाही, टेक्स अ विलेज टू रेज अ किड, तुम्हाला त्या अख्ख्या गावाने तुम्हाला बनवलंय, तुम्ही जे काय असताल. आम्हाला ज्यावेळेस ह्याची जाण झाली त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की त्या सिटी बँकला नोकरी करून, सिटी बँकला मोठं करून काय होणार आहे. मी जर गावी गेलो आणि त्या गावात 4 जणांना जरी रोजगार देऊ शकलो, 4 शेतकऱ्यांना चांगला दर देऊ शकलो, तर त्यात आनंद भरपूर आहे. आणि खरोखर आनंद जबरदस्त आहे. ह्याला कुठलंही व्हॅल्यू मॅच करू शकत नाहीये. आमचं जीवन नोकरी करत असताना आणि आता व्यवसाय करत असताना आणि त्याचा इम्पॅक्ट बघून क्वालिटी ऑफ लाईफ फार जबरदस्त आहे. तर स्वप्न बघा, रिस्क घ्या. तुम्हाला कुणी सांगणार नाही रिस्क घ्या, रिस्क घ्या. तुमचं वय काहीच नाहीये. 20, 23, 24, 0, 30 पण रिस्क घेतच राहावा. अजिंक्यने 3 बिझनेस केले, 3 मध्ये फेल गेला. तुमच्याकडे नाहीतरी काय नाही, गमवायला काय आहे. एक 20-25 हजारची नोकरी मिळेल तेवढंच गमवायसारखं आहे. ते तुमची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे, लय नाहीये. तुम्ही जर बॉटल राहिला आयुष्यभर तर तुम्हाला तुमचं पोटेन्शियल नाही कळणार. तर रिस्क घ्या. आणि ऑन्टरप्रेन्योरसाठी ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे 2-3 अनुभव तुम्हाला शेअर करायचे होते. माझा वेळ संपलाय, पण सगळ्यांना शेतावरती, ज्याला शेतीमध्ये काय करण्याची इच्छा असेल तर शेती बघायला या. सेंद्रिय शेती आहे, फूड फॉरेस्ट आहे. 8-10 वर्षापासून न केमिकल वापरता शेती तिथं करतोय. वॉटर हार्वेस्टिंग ऑटोमॅटिक कसं होतं, झाला टाईम. आणि मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि ब्रँड बिल्डिंग आहे. तर ते पण कसं केलं जातं, हे जे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करायला म्हणजे ओपन आहे. येऊन कधीही भेटा. थँक्यू.